जय शिवराय. तुम्ही ज्या या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची दृश्य बघताय ती आहेत गुजरातमधील वडोदरा येथील. तर मनमोहन युवक मंडळाने गणपती बाप्पाचं आगमन केलंय. अतिशय सुंदर अप्रतिम अशी देखणी दृश्य आहेत. या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये काहींनी एक नाराजी व्यक्त केली आहे. तर त्या प्रश्नाला मी उत्तर देण्या अगोदर मनमोहक जी दृश्य आहेत मनमोहन युवक मंडळाची ती अगोदर पहा आपण. तर पाहिलंत मित्रांनो, तर यामध्ये काहींचं म्हणणं आहे की गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याऐवजी सर्वांनी हात नाही जोडलेले आहेत, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत आणि मोबाईलमध्ये ती दृश्य जी आहे ती कॅप्चर करतायत, ती जतन करून ठेवतायत. तर म्हणजे या लोकांचं जे म्हणणं आहे, ठीक आहे, एक भावनिक त्यांचा विचार आहे. नक्कीच या मताशी मी देखील सहमत आहे. पण आजच्या आधुनिक जीवनामध्ये एक तुम्ही फक्त विचार करा, त्यांनी हात जोडलेली आहेत, ती जरी चुकीच्या पद्धतीने असतील, मोबाईल हातात असून का असेना, पण ती हात जोडलेली आहेत आणि त्या आठवणी ते कैद करतायत त्या यंत्रामध्ये, त्या मोबाईलमध्ये. आणि हे कॅप्चर केलेले जे काही मोमेंट्स आहेत ना, हे काय ते स्वतःसाठी मर्यादित नसणार नाही. ते आनंदाने इतरांना ते दाखवणार आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये जे त्यांनी काही शूट केलेलं आहे, गणपती बाप्पाचा आगमन सोहळा जो आहे, त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहिला, तो त्यांना त्यांच्या फॅमिलीजला, त्यांच्या इतर मित्रांना तो दाखवायचा आहे मोबाईलच्याद्वारे. तर यामध्ये असा विचार आपण करायला नको. आपण कसे असतात बघा, विचार करण्याच्या 2 बाजू असतात. तुम्ही नकारात्मक पण विचार करू शकतात आणि सकारात्मक पण करू शकतात. तर असा विचार करायला काय हरकत आहे? आपण दगडात देव बघतो. ते दगडात आपण देव बघण्याचा प्रयत्न करतो, त्याचं दर्शन घेतो. तोच देव जर आपण मोबाईलमध्ये कॅप्चर करतो, तर मग देवाचं दर्शन नाही होत, त्या बाप्पाचं दर्शन नाही होणार. तर मला असं वाटतं, आपण आपल्या विचारात पण आधुनिकता आणायला हवी.